जरा खूप उशिरा झाली आहे, कारण काल जरा धमाल झालं होतं त्यामुळे सुटलो होतो. तो उठलो आहे, मस्त जाऊन आधी फ्रेश होतो, नाश्ता वगैरे करून घेतो. आता आंघोळ तर करून झाली आहे, मस्त फ्रेश वाटते आता. आणि आता नाश्ता करूया. आता आंघोळ केल्या आधी पहिली देवपूजा करून घेतली. आता बघतो मम्मीने काय बनवलं आहे. 2-3 दिवस ना हल्ली खूप जोरात पाऊस पडतो आहे. तिथे बाहेर पडायचं म्हटलं ना की पाऊसच सुरू असतो. आत्तासुद्धा बघा तो पाऊसच पडतो आहे. कधी जाणार आहे काय माहिती. यंदा तर मे महिन्यापासूनच पाऊस सुरू होता आणि आता पण सुरूच आहे, थांबतच नाही आता. 2 दिवस आधी मी तुम्हाला दाखवलं होतं की घरात जरा काम सुरू आहे. त्या दिवशी बघा वाळू वगैरे टाकली होती, तर आता ते काम झालेलं आहे बघा. तशी इकडे पूर्ण अशी फरशी घालून घेतली आणि इथे हा जरासा असा ओटा वगैरे तयार केला आहे. इथून थोडं फिनिशिंग वगैरे करायचं आहे, तर आता बघू कधी करतायत ते, येतील उद्यापर्यंत. आणि आता हे बघा पाऊस सुरू झाला आहे ना, त्यामुळे जरा इथे झाकून वगैरे ठेवलं आहे. इथे जरा पायऱ्यांचं काम केलं आहे आत्ताच, मी ते ओलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा. हे बघा आज जेवणाला किती काय केलेलं आहे, कारण आज आहे नवमी, त्यामुळे हे सगळं केलं आहे. मस्त जेवतो आता पटकन लगेच. बघा आता मस्त नाही बघा चिमणी येऊन बसल्या आहेत. चिमणी म्हणजे कसला पक्षी आहे मला नाही माहिती नाव, पण हे बघा या अशा ना खिडक्यावर येऊन बसतात. ही बघा दुसरी आली. पाऊस आहे ना त्यामुळे इथे येऊन बसतात या खिडकीवर. आणि खिडकीनं सारखी काचीला ना चोच मारत बसतात, त्यामुळे आवाज करत असतात नुसते सारखे. गेले उडाली. बघा ही दुसरी आहे. आता मस्त तयार झालो आहे. आता जरा कणकवलीला जातो आहे. काकाने जरा मुंबईला जायचे आहेत, तर त्यांना सोडून येतो आणि तुम्हाला पण दाखवतो कणकवली. फायनली मी निघालो आहे, कणकवलीला जायला निघतो आता. बघा तर आता हे बसमध्ये तर ना बसवलं आहे की बघा ही बस आहे. तर मी काकांना वगैरे तर सोडलं आहे, त्यांची बस तर निघाली. आता मी पण निघालो आहे, तर लवकर घरी जाऊया, भूक लागली आहे. तर आता हे पाहू शकता आपण ब्रिजवर आहे. मस्त वाटतं इथे ब्रिजवर बघा लाईट्स वगैरे. तर आता आपण आलो आहे उमरठमध्ये. हे आहे उमरठचं ब्रिज. हे पण बघा कसं मस्त वाटतं एकदम. इथे लाईट्समुळे ना एकदम भारी वाटतं आहे. आता आपल्याला इकडनं घ्यायचं आहे लेफ्ट आणि आपण ब्रिजच्या खाली जाणार. हे बघा इथून आता आपण जायचं खालती आणि आता आपण इथून उमरठमधनं फोंडा. हा ब्रिज वरती राहिला. आता रात्रीचं ना एकदम मस्त वाटतं लाईट्समध्ये, आणि दिवसाचं जरा जास्त ट्रॅफिक पण असतं. रात्री बघा आता रस्त्यावर कोण नाही, त्यामुळे मस्त वाटतं. आणि हा बघा आता आलो आपण ब्रिजच्या खालती. इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. आणि आता परत लेफ्ट. हा आपला फोंडा रोड. हा बघू शकता तुम्ही, हा आहे फोंडा रोड. इथून डायरेक्ट सरळच आहे. ह्या रोडला जरा असतं ट्रॅफिक, कारण हा रस्ता जरा लहान आहे ना. आता आपण आलो तर हायवेवरून आलो, पण ठीक आहे. हा रस्ता जरा आता ना सध्या तरी खराब झाला आहे, खड्डा येतो, त्यामुळे खड्डे भरपूरच पडले आहेत. तर आता भेटू आपण डायरेक्ट घरीच. जेवण वगैरे तर सगळं झालं आहे.
तर आज तुम्ही बघितलात की आज मी कणकवलीला वगैरे संध्याकाळी गेलो होतो, तर यायला जरा उशीरच झाला. तर आता मस्तपैकी आलो आहे, जेवलो आणि आता मस्तपैकी झोपूया. त्याआधी मला एडिट करायचं आहे, नंतर झोपीन. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.